नमस्कार. सुगरण शुभांगी मध्ये मी शुभांगी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज मी बनवणार आहे हुलग्याचे किंवा कुळथाचे शेंगोळे. हुलगे किंवा कुळीथ हे उष्ण असल्यामुळे हे शक्यतो थंडीमध्ये खाल्ले जातात. तर आज मी बनवणार आहे हुलग्याचे शेंगोळे. हुलग्याच्या शेंगोळ्या ह्या पुणे जिल्ह्यामध्ये खास करून बनवल्या जातात. चला तर हातावरच्या हुलग्याच्या शेंगोळ्या कशा बनवायच्या ते पाहूयात आणि त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूयात. तर हुलग्याची शेंगोळ्या बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हुलग्याचं पीठ किंवा ह्याला कुळीथ देखील बोलतात. तर हे हुलग्याचं पीठ घेतलेलं आहे 2 वाट्या. त्यानंतर लसूण जवळजवळ 1 कांडी जी आहे ती मी लसणाची घेतलेली आहे. खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं. त्यानंतर ह्या लाल मिरच्या आहेत, सुक्या लाल मिरच्या ह्या मी जवळजवळ अर्धा तास भिजत घातलेल्या आहेत. ह्या 5 ते 6 मी घेतलेल्या आहेत. त्यानंतर हळद, लाल मसाला पावडर, मीठ, तेल, हिंग आणि पाणी. तर सुरुवातीला आपण हा जो लसूण घेतलेला आहे, लसूण, खोबरं आणि लाल मिरच्या ह्या वाटून घ्यायच्या आहेत. अगदी बारीक ह्याची पेस्ट करायची आहे. तर आपण ते वाटून घेऊयात. तर आता आपण शेंगोळीचं जे पीठ जे आहे ते मळून घेऊयात. त्यासाठी आपण हे जे हुलग्याचं पीठ घेतलेलं आहे 2 वाट्या हे घालून घेऊयात. त्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. साधारणतः हा छोटा चमचा जो आहे तो मी 1 घातलेला आहे. आता त्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे, अगदी पाव चमचा, आणि 1 लहान चमचा जो आहे लाल मसाला पावडर घातलेला आहे. त्यानंतर थोडासा अगदी पाव चमचा जो आहे तो हिंग घालायचा आहे. आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण साधारणतः 2 चमचे जे आहे ते तेल घालून घ्यायचं आहे आणि हे छान एकत्र करून घ्यायचं आहे. तर आता आपण हे एकत्र करून घेतलेलं आहे. तर आता आपण ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे. पाणी हे एकदम घालायचं नाहीये, अगदी थोडं थोडं करून घालायचं आहे. तर अशा प्रकारे छान घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर थोडंसं तेल घेऊन त्याला पुन्हा एकदा छान असं मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. तर आता आपलं हे जे पीठ आहे हे मळून तयार आहे. तर आता आपण हे 5 ते 10 मिनिट असंच ठेवून देऊयात. तर आपलं शेंगोळीचं पीठ जे आहे ते 5 ते 10 मिनिट छान भिजतंय. तोपर्यंत आपण शेंगोळीसाठी जे लागणारं आधन आहे ते आपण ठेवून घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये मी जवळजवळ 4 ते 5 चमचे जे आहे ते तेल घेतलेलं आहे. आणि त्यानंतर ह्या ठिकाणी हा जो लाल मसाला जो आहे वाटून घेतलेला, ह्यामध्ये मी लसूण, खोबरं आणि लाल मिरच्या ज्या भिजत घातल्या होत्या ते छान मस्त बारीक वाटून घेतलेलं आहे. तर आता आपण हे यामध्ये छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर आपण हे परतून घेऊयात. खोबरं आपण ह्यामध्ये कच्चंच वापरलेलं आहे, त्यामुळे मसाला जो आहे तो अगदी छान परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता मसाल्याला जे आहे ते छान तेल सुटत आलेलं आहे. तर आता आपण ह्यामध्ये लाल मसाला जो आहे तो घालून घेऊयात. आता मी 1 चमचाच लाल मसाला घातलेला आहे, छोटा चमचा आहे. त्यानंतर अर्धा चमचा जो आहे हळद घातलेली आहे आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे. तर आता आपण हे परतून घेऊयात.
लाल मसाला मी थोडा कमी घातलेला आहे, कारण की आपल्याला मसाल्यामध्ये सुद्धा ज्या ओल्या मिरच्या होत्या त्या देखील होत्या आणि आपण शेंगोळीचं जे पीठ मळलं त्यामध्ये देखील आपण लाल मसाला जो आहे तो वापरलेला आहे. त्यामुळे मी आता थोडा 1च चमचा मसाला जो आहे लाल मसाला तो वापरलेला आहे. जर कुणाला अजून तिखट हवे असेल तर त्यानुसार आपण थोडंसं तिखट जे आहे ते आपण वाढवू शकतो. तर आता आपला हा जो मसाला आहे हा छान परतलेला आहे. तर आता आपण ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर आता आपण ह्यामध्ये पाणी घालून घेऊयात. शेंगोळी शिजण्यासाठी भरपूर पाणी लागतं, त्यामुळे आपल्याला हे थोडं पातळच ठेवायचं आहे. आपण शेंगोळी टाकल्यानंतर त्याने हे थोडं पाणी जे आहे ते घट्ट होत जातं. तर आता आपण हे मसाल्याचं जे उरलेलं पाणी होतं ते देखील ह्यामध्ये घालून घेऊयात. आणि आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तर आता आपण हे जे आधण आहे ह्या पाण्याला, हे जे पाणी आहे त्यामध्ये आपण शेंगोळी शिजवणार आहोत, ह्या पाण्याला आधण बोलतात. तर आता आपण ह्याला छान अशी उकळी येऊ देणार आहोत. ह्याला उकळी येते तोपर्यंत आपण शेंगोळ्या ज्या आहेत त्या बनवून घेऊयात. तर शेंगोळी बनवण्यासाठी ह्या ठिकाणी मी पिठाचा गोळा घेतलेला आहे. हुलग्याच्या पिठाचा गोळा जो आपण मळून घेतला होता तो घेतलेला आहे. साधारणतः ह्या आकाराचा घेतला आहे. त्यानंतर हा जो गोळा आहे हा तळ हातावर ठेवून, दोन्ही तळ हातांच्या मध्यभागी ठेवून अशा प्रकारे तो गोळा आपल्याला ठेवायचा आहे. आणि अशा प्रकारे दाब देऊन आपल्याला त्या शेंगोळ्या ज्या आहेत त्या वळवून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे शेंगोळी जी आहे ती आपल्या दोन्ही हातांच्या मधून बाहेर येते. तर अशा प्रकारे आपल्याला जे शेंगोळ्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत. तर शेंगोळी जी आहे ती शक्यतो पातळच करायची आहे, जास्त जाड करायची नाहीये. कारण की शेंगोळ्या ज्या आहेत त्या थोड्याशा जाड जर राहिल्या तर ते शिजायला थोडासा वेळ लागतो. त्यासाठी शेंगोळ्या ज्या आहेत त्या पातळच बनवून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे जे आहेत त्या शेंगोळ्या आपण बनवून घ्यायच्या आहेत. तर बाकीच्या ज्या शेंगोळ्या आहेत त्या देखील मी बनवून घेते. तर अशा प्रकारे आपले जे शेंगोळ्या आहेत ते वळून झालेले आहेत. तर आता आपली शेंगोळी जी आहे ती वळून झालेली आहे आणि आपलं आधण जे आहे त्याला देखील छान उकळी आलेली आहे. तर आता आपण हे जे शेंगोळ्या आहेत ते ह्यामध्ये घालून घेऊयात. शेंगोळ्या ज्या आहेत ते आधणाला उकळी आल्यानंतरच ह्यामध्ये घालायच्या आहेत. तर आता आपण शेंगोळ्या ज्या आहेत ह्या आधणामध्ये घातलेल्या आहेत. तर आता आपण काय करायचंय, हे शेंगोळीचं जे पीठ आहे त्याचा छोटासा गोळा मी बाजूला ठेवलेला आहे. तर आता आपण ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. साधारणतः अर्धी वाटी वगैरे पाणी घ्यायचं आहे आणि ह्याची पातळ पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर आता ह्या ठिकाणी हे पीठ जे आहे ह्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे. तर आता आपण ह्याची जी पेस्ट बनवलेली आहे किंवा ह्याचं जे पिठाचं पाणी बनवलेलं आहे ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. ह्याने काय होतं, आमटीला जो आहे थोडासा घट्टसरपणा येतो. त्यामुळे थोडंसं पीठ जे आहे ते पाण्यामध्ये मिक्स करून घालायचं असतं. तर आता आपण ह्याला जास्त हलवायचं नाहीये, ह्याला असंच शिजवू द्यायचं आहे. तर गॅस जो आहे तो मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि ह्या शेंगोळ्या ज्या आहेत
त्या छान शिजवू द्यायच्या आहेत. ह्यावर झाकण ठेवायचं आहे. ह्या ज्या शेंगोळ्या आहेत ह्या आपण कुकरमध्ये देखील शिजवून घेऊ शकतो. पण कुकरमध्ये शिजवण्यापेक्षा अशा प्रकारे जर शेंगोळ्या शिजवल्या तर त्याला अजून छान टेस्ट येते. त्यामुळे ह्या मी अशा शिजवू देणार आहे. तर आता आपण गॅस जो आहे तो मध्यम आचेवर करूयात आणि ह्याला छान शिजवून देऊयात. तर साधारणतः एक 10 ते 15 मिनिट आपण ह्यावर झाकण ठेवून असंच ठेवणार आहोत आणि त्यानंतर ना शिजली की नाही ते पाहणार आहोत. तर आता आपली शेंगोळी जी आहे ती शिजायला ठेवून जवळजवळ 15 मिनिट झालेले आहेत. तर आता आपण पाहूयात ती शिजलेली आहे की नाही. तर अशा प्रकारे आपली जी शेंगोळी आहे ती आपण काढायची आहे आणि ही दाबून पाहायची आहे. छोटासा तुकडा घेऊन तो दाबून पाहायचा आहे की तो शिजला आहे की नाही. पटकन जर ही शेंगोळी तुटली तर समजायचं शिजलेलं आहे, पण ही अजून देखील शिजलेली नाहीये. तर आपण हिला अजून एक 15-1 मिनिट आपण शिजवून देणार आहोत. तर आपण हिला अजून एक 15-20 मिनिट असंच झाकून ठेवूयात. तर अशा प्रकारे अजून 15 ते 20 मिनिट आपण ह्या ज्या शेंगोळ्या आहेत ह्या शिजायला ठेवल्या होत्या. तर आता आपण पुन्हा एकदा पाहूयात की शिजल्या आहेत की नाही. त्याला खूप हलवायचं नाही. जर हलवलं तर त्या शेंगोळ्या ज्या आहेत त्या मोडून जाण्याची शक्यता असते, म्हणून ह्याला हलवायचं नाही जास्त. तर आता आपण ही शेंगोळी जी आहे ती मोडून पाहूयात. तर आता तुम्ही पाहू शकता ही तोडायला गेलं की पटकन तुटते. याचाच अर्थ आपली जी शेंगोळी आहे ती छान शिजलेली आहे. तर अशा प्रकारे आपली जी शेंगोळी आहे ती मस्त शिजलेली आहे. तर आता आपण आपला गॅस जो आहे तो बंद करूयात. तर शेंगोळी शिजण्यासाठी आपल्याला साधारणतः 35 ते 40 मिनिट जे आहेत ते लागलेले आहेत. तर आपली शेंगोळी जी आहे ती शिजलेली आहे. तर आता ही शेंगोळी जी आहे अशी सुद्धा खातात. त्याचबरोबर ह्याच शेंगोळ्यांपासून मसाल्याच्या शेंगोळ्या ज्या आहेत, सुक्या शेंगोळ्या, त्या देखील बनवतात. तर मी मसाल्याच्या शेंगोळ्या ज्या आहेत त्या देखील बनवून घेणार आहेत. तर मसाल्याच्या शेंगोळ्या बनवण्यासाठी सुरुवातीला मी ह्या ठिकाणी ह्या ज्या शेंगोळ्या आहेत ह्या बाजूला काढून घेतलेल्या आहेत. त्यात अजिबात त्याची जी आमटी आहे ही मी घेतलेली नाहीये. तर आता ह्या शेंगोळ्या ज्या आहेत ह्याचे आपण तुकडे करून घेणार आहोत. तर शेंगोळ्यांचे मी अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत. तर आता सुरुवातीला आपण मसाल्याच्या शेंगोळ्या बनवण्यासाठी कढईमध्ये मी तेल घेणार आहे. साधारणतः 2 ते 3 चमचे जे आहे ते मी तेल घेणार आहे. आणि आता ह्यामध्ये मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. साधारणतः मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत. मी बारीक चिरून घेतलेले आहेत. तर हे छान गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. तर आता आपला कांदा जो आहे तो परतत आलेला आहे. तर ह्यामध्ये मी काळा मसाला जो आहे हा वाटलेला मसाला आहे हा घालून घ्यायचा आहे. साधारणतः 2 चमचे जो आहे तो मी मसाला घातलेला आहे आणि हा सुद्धा ह्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे. हा मसाला जो आहे ह्यामध्ये कांदा आणि खोबरं हे भाजून घेतलेलं आहे. त्याचबरोबर त्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीर हे एकत्र करून हा मसाला जो आहे हा वाटून घेतलेला आहे. माझा मासवडीचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये हा मसाला कसा बनवायचा ते मी सांगितलेलं आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा हा मसाला कसा बनवायचा ते मी सांगितलेलं आहे. तर ते तुम्ही नक्की पहा. तर अशा प्रकारे हा मसाला जो आहे तो छान ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. तर आता आपण ह्यामध्ये सुके मसाले जे आहेत ते घालून घ्यायचे आहेत. तर ह्यामध्ये मी हळद घातलेली आहे, साधारणतः पाव चमचा हळद. त्यानंतर लाल मसाला अर्धा चमचा आणि 1 चमचा जो आहे तो हा काळा मसाला आहे. आपण जे घरी सुके मसाले बनवून ठेवतो त्यात हा काळा मसाला असतो तो हा आहे. त्यानंतर 1 चमचा जो आहे तो गरम मसाला
मी घातलेला आहे आणि आता हे छान मसाले ह्यामध्ये परतून घेऊयात। तर आता आपले हे मसाले जे आहेत हे छान परतलेले आहेत। तर आता आपण ह्यामध्ये ह्याचे शेंगोळे जे आपण जे बारीक बारीक तुकडे करून ठेवलेले होते तर हे ह्यामध्ये घालून घेऊयात। आणि हे ह्यामध्ये छान असं एकत्र करून घेऊयात। तर अशा प्रकारे आपली जी मसाला शेंगोळी आहे किंवा काळ्या मसाल्याची जी शेंगोळी आहे ती देखील तयार आहे। आता ह्यामध्ये आपण मीठ घालूयात, चवीनुसार मीठ घालायचं आहे, कारण का आपली शेंगोळी जी आपण शिजवली त्यामध्ये देखील मीठ घातलेलं होतं, त्यामुळे ह्यामध्ये मीठ जे आहे ते चवीनुसार घालायचं आहे। तर अशा प्रकारे आपली मसाल्याची शेंगोळी जी आहे ती तयार आहे। तर आता आपण ह्यामध्ये वरून कोथिंबीर घालून घेऊयात। तर आपली साधी शेंगोळी तयार आहे, त्याचबरोबर मसाल्याची शेंगोळी सुद्धा तयार आहे। तर शेंगोळी बरोबर भाकरी छान लागते, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, कोणतीही भाकरी छान लागते। तर आता आपण भाकरी बनवून घेऊयात। तर अशा प्रकारे आपली मस्त गरमागरम हुलग्याची शेंगोळी आणि भाकरी तयार आहे। तर आता आपण ती सर्व करूयात। अशा प्रकारे आपल्या मस्त चमचमीत आणि झणझणीत हातावरच्या हुलग्याच्या शेंगोळ्या तयार आहेत। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।